हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे ना सकाळी मॉर्निंग म्हणजेच मम्मी पप्पा आलेले होते माझे मंगळवारी संध्याकाळी. तर हा ब्लॉग आहे. मंगळवारी संध्याकाळी मी हे थोडंसं शूट करून ठेवलं होतं. मोक्षू झोपलेला होता. ते आल्यावर लगेच खुश पण झाला आणि मम्मीकडे लगेच गेला. मम्मी पप्पांना बघून तो पण खूप खुश झाला. आई बाबा म्हणतो त्यांना तो. तर त्यानंतर ना आज होता बुधवार. तर बुधवार होता त्यामुळे बुधवार हे आमच्या गावाचा बाजार असतो. त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होती सकाळपासून. कारण मोक्षूच्या डोक्याला ना लागून गेले. त्याचं डोकंच फुटून गेलं होतं मागे बुधवारच्या दिवशी. त्यामुळे ना मी भीती वाटते मला आज त्याला सोडून एकटं बाजारात जायला. तर मी सकाळपासून विचार करत होती, फक्त कोणाला बोलली नाही की मी तेच टेन्शन घेते म्हणून. पण माझे मम्मी पप्पा आलेले होते ना, तर आईवडिलांना कसं काय आपल्या वेदना कळतात तेच समजत नाही. कारण जे आपण कोणाला सांगितलं नाही, काही नाही, ते सगळं त्यांना समजून जातं. ते आपले आईवडील असतात. तर आज तसंच झालं. मम्मी पप्पा आले होते ना, तर काल रात्री ते माझ्याकडे मागच्या वेळेस आले तेव्हा मुक्काम थांबले नव्हते. तर यावेळेस ना ते मंगळवारी रात्री आले. तर म्हणजे राहता पण येईल आणि उद्या सकाळी म्हणजेच बुधवारी सकाळी जाणार होते. पण मोक्षू राहत नव्हता त्यामुळे 1-1:30 वाजता ते गेले. त्यानंतर इथे बघा मी धोंड्याचा वाण काय लावला मी ते दाखवायचं राहिलं होतं, तेच दाखवत होते. त्यांना मम्मी पप्पांनी ना मोक्षूला धोंड्याचं वाण म्हणून कसं रडत होता आई बाबा बॉटल आहे ती छान नवीन डिझाईनमध्ये होती, मला आवडली तर ती घेतली आहे. त्यानंतर मी हे दाखवेल म्हणून तेवढ्यात आई आल्या लस्सी घेऊन. तर बघा एकच लस्सी आहे, पण आई म्हणतात तू पण घे माझ्यामधून. तर हे दोघं सासू सुनांनी घेतलं आणि त्याच्यातून पण मी मोक्षूला थोडं आवरून ठेवलं. म्हणजे असं प्रेम आपलं असं असतं ना, 1 तीळ 7 जणांनी मिळून खायची असते ना, तसंच ही लस्सी पण आम्ही 3 जणांनी मिळून घेतली. असं नाही की पैसे असतात, सगळं असतं, पण ना असं जीव प्रेम वगैरे ही गोष्ट ही थोडी वेगळीच असते. तर बघा इथे माझ्या फ्रीजमध्ये सगळं फुल करून ठेवलं आहे. अंडी वगैरे, मोक्षूला खाण्यासाठी आंबे वगैरे, भाजीपाला पण घेऊन आले. आज आमच्या गावाचा बाजार होता ना, बाजारात पण जाऊन आले माझे मम्मी पप्पा आणि भाजीपाला पण घेऊन आले. मला म्हणजे जायचं कामच ठेवलं नाही. तर इथे मला जे लागणार होतं ते आठवड्याभरचं म्हणजे आणून दिलं. तर अजून मध्ये काही लागलं तर मोक्षूचे पप्पा घेऊन येतील. आणि हे बघा पेढे सांगितले होते त्यांना, तर मोक्षूसाठी तर ते पेढे पण घेऊन आले. सफरचंद वगैरे सगळं आणून दिलं मला. आणि ते मला लगेच सांगायला लागले संध्याकाळी काही तू बाजार करायला जाऊ नको आणि मोक्षूला काही एकटे सोडू नको. तर इथे बघा केळी वगैरे इथे खारी. मोक्षू ना सकाळी झोपेतून उठला खारी मागत होता. तर मम्मी लगेच त्याला खारी पप्पान ते घेऊन गेले आणि खारी पण घेऊन आले. तरी ते ना खूप दिवसापासून ब्लॉग येत नव्हता आणि माझं ना मशीन बंद पडलं होतं, तर मला काही करमत नव्हतं. माझ्या नणंदबाई आल्या तर त्यांना म्हटलं मला हे पायदान बनवायला शिकवा. तर त्यांनी ना हे थोडंसं विणलेलं होतं, तर त्याच्या पुढचं मी विणायला सुरुवात केली. तर इथे बघा मशीन बंद पडलं होतं. आणि ही आता मम्मीने मला धोंड्याचा वाण लावला ना, तेव्हा हे साडी घेतली. रंगोली सिल्कमधली साडी आहे. हे येलो कलरचं ब्लाऊज आहे, त्याच्यावरती मीना आहे. ब्लाऊज अस्तर वगैरे फॉल वगैरे घेऊन आली आहे मी, पण मशीन बंद पडल्यामुळे मला काही पिको वगैरे करू शकत नाही. तर इथे ना मोक्षूचा ड्रेस होता आणि तेवढ्यात मोक्षू उठला. तर पुढे मोक्षूच्या पप्पांचे कपडे वगैरे दाखवायचं राहिलं. त्यानंतर ना मोक्षू उठलेला होता, तेव्हा मला काही व्हिडिओ वगैरे असं शूट करता नाही आला, फक्त एवढंच शूट केलं मी. तर बघा मी एका हाताने पण हे पायदान बनवू शकतो. खूप इझी आहे. मला वाटलं मला जमणार नाही, पण असं आपण ना कॉन्फिडन्स आपल्यावर असला की सगळं होऊन जातं. मला वाटायचं मला येणार नाही, जमणार नाही, पण ना माझ्या नणंदबाईंनी ना 2-3 वेळा मला दाखवलं, पण मला काही आलं नव्हतं. पण नंतर मी जेव्हा एक वेळा मोबाईलवर बघितलं कसं करत आहेत, कसे फासे काढतात, तर ते बघून मी हे केलं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप ना मला कमेंट वगैरे आल्या की तुम्ही देऊळबंद पिक्चर वगैरे बघितला, तर नाही. मला खूप इच्छा आहे बघण्याची. मला अक्कलकोटला जाण्याची इच्छा आहे. पण जेव्हा आपली इच्छा असते ना तेव्हा ती इच्छा कधीच पूर्ण होत नाही. जेव्हा आपल्या मनातही नसतं तेव्हा ती इच्छा कधी पूर्ण होऊन जाईल ती सांगता येत नाही. कारण मी ना लग्न झालं तेव्हा आम्ही सगळे गेलो होतो अक्कलकोट वगैरे, तेव्हा माझ्या मनात पण नव्हतं, तरी मला ते दर्शन करायला भेटलं. सगळ्यात मेन स्थान अक्कलकोट आहे महाराजांचं, तिथे मला जाण्याची संधी भेटली. आता खूप इच्छा आहे, पण ती इच्छा कधी पूर्ण होते ते स्वामीच करतील आपलं. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आय होप की आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर नक्की क्लिक करा. बाय बाय.